मित्रांनो, SSP विथ ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर ह्या आधी आपण जे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पाहिले आहेत ते सर्व बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न होते आणि आता आपण जे पुढच्या 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत ते सर्व बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न असणार आहे. तर आजचा आपला 7वा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे हँगिंग मॅन. हँगिंग मॅन म्हणजे लटकणारा माणूस. चार्टवर आपण पाहूया हँगिंग मॅन कशा पद्धतीने आपल्याला दिसतो ते आणि पॅटर्न हा तयार होतो ते पाहूया. आता इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अशा टाईपमध्ये हँगिंग मॅन हा पॅटर्न तयार होतो. आता हा तुम्हाला सेम आपला जो मी तुम्हाला शिकवलेला आधीचा कॅन्डलस्टिक पॅटर्न आपला 1 नंबरचा हॅमर पॅटर्न त्याच्यासारखा तुम्हाला हा थोडाफार दिसत असेल, पण हा हॅमर नाही आहे. हॅमरची जी बॉडी असते आणि एक लांब विक दांडी असते, पण वरती ही छोटीशी अशी विक नसते हॅमरला. तुम्ही पाहू शकता इथे अशी विक नसते हॅमरला. आणि हा जो हँगिंग मॅन आहे, हँगिंग मॅनला एक छोटीशी विक असते वरच्या साईडला, एक छोटी बॉडी आणि एक लांब दांडी असते. तुम्ही चार्टवरती पाहताना कन्फ्यूज व्हाल म्हणून तुम्हाला सांगतो, हॅमर जेव्हा तुम्हाला दिसेल तर हॅमरला वरती आपण पाहायचं की वरती दांडी आहे का नाही. दांडी असेल तर तो आपण हॅमर आपण त्याला नाही म्हणू शकत, त्याला आपण हँगिंग मॅन आपण कन्सिडर करू शकतो. तर चार्टवरती तुम्ही पाहताना हे लक्ष द्या तुम्ही. हँगिंग मॅनला वरती छोटीशी विक असते आणि हॅमरला वरती विक नसते, फक्त एक लांब दांडी आणि छोटी बॉडी असते. हा हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला शक्यतो अप ट्रेंडमध्येच आपल्याला दिसतो. अप ट्रेंडमध्ये आपल्याला बनताना हा दिसतो, तर तुम्ही लक्षात ठेवा. अप ट्रेंड जिथे संपतो तिथं एंडिंगला हा हँगिंग मॅन हा पॅटर्न तयार होतो आणि तिथून आपल्याला एक सिग्नल भेटते की इथून आता मार्केटमध्ये आता बाईंग भरपूर झालेली आहे आणि आता इथून एक सेलिंग सुरू होईल. हे इंडिकेशन आपल्याला हँगिंग मॅन चार्टवरती देतो. चला तर मग आपण पाहूया चार्टवरती. तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीत हँगिंग मॅन दिसतो ते आणि तयार होतो ते. हे पहा, इथे दिसतंय तुम्हाला मी बॉक्स केलेला आहे. त्या बॉक्समध्ये पहा ते ग्रीन कलरची जी कॅन्डल आहे ते हँगिंग मॅन हा पॅटर्न तयार केलेला आहे. मार्केट इथून खाली अप ट्रेंडमध्ये आहे, अप ट्रेंडमध्ये वरती चाललेलं आहे मार्केट आणि वरती जाऊन हा हँगिंग मॅन हा पॅटर्न तयार केला आहे. आणि हा पॅटर्न तयार केल्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी मार्केट इथून खाली आलेलं आहे. एवढं खाली आलेलं आहे, ऑलमोस्ट 21,120 पर्यंत मार्केट खाली आलेलं आहे. अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवतो. अजून कुठे आपल्याला दिसतोय का हँगिंग मॅन? आपल्याला अप ट्रेंडला शोधायचं आहे. हे पहा इथे पण पाहू शकता तुम्ही, इथे पण मार्केट इथून एक अप ट्रेंडमध्ये होतं, वरती गेलं. वरती जाऊन इथे एक रेजिस्टन्स आहे बघा पाठीमागे, हा दिसतोय तुम्हाला, हा रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सला जाऊन इथे त्याने एक हँगिंग मिळालेलं आहे खाली, नंतर मग वरती गेलेलं आहे. हे पहा इथे एक चांगलं उदाहरण भेटलंय बघा. तर इथे पाहू शकता इथून एक अप ट्रेंड रेजिस्टन्सला तिथे जाऊन त्याने एक हॅमर पॅटर्न हा तयार केलेला आहे. आणि हॅमर पॅटर्न तयार करून तिथून पहा मार्केट कशा प्रकारे खाली आलेलं आहे. अजून एक उदाहरण पाहूया आपण. इथून मार्केट वरती गेलं, वरती जाऊन इथे हँगिंग मॅन पॅटर्न बनवला आणि तिथून मार्केट एवढं खाली आलं. तर तुम्हाला समजलं असेल हँगिंग मॅन हा पॅटर्न कसा बनतो आणि कुठे बनतो. लक्षात ठेवा, हँगिंग मॅन हा पॅटर्न अप ट्रेंडमध्ये एक वरती रेजिस्टन्स जिथे असेल त्या रेजिस्टन्सला तयार होतो आणि तिथून एक आपल्याला ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतं मार्केट. आता तिथून मार्केट खाली येणार आहे.
तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल हँगिंग मॅन पॅटर्न. आता परत आपण भेटूया पुढच्या आपल्या कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या व्हिडिओमध्ये. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.